नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मस्त अशी चमचमीत अशी अंडा राईसची रेसिपी। चला तर पाहूया हा अंडा राईस कसा बनवायचा ते। इथे मी एका पॅन मध्ये 2 चम्मच तेल घेतलेली आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी 1 चम्मच जिरे टाकते आणि जिरे छान आपल्याला तेलामध्ये तडतडू द्यायचेत आणि जिरे तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला 2 बारीक कट केलेले कांदे ॲड करायचे आणि कांदे छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। यामध्ये मी आता हिरवी मिरची टाकते, 2-3 बारीक कट केलेले हिरवी मिरची आणि तेही व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेते। हिरवी मिरची आणि कांदा छान असा लालसर झालेला आहे। आता यामध्ये मी 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकते आणि तेही व्यवस्थित असं परतून घेते तेलामध्ये। तर छान कांदा आणि अद्रक लसूण हिरवी मिरची छान अशी फ्राय झालेली आहे। आता यामध्ये मी 1 बारीक कट केलेला मोठा टोमॅटो टाकलेली आहे आणि टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी त्यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकते आणि परत त्याला 2 मिनिटं असं परतून घेते तेलामध्ये। आता यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे। टोमॅटो छान असे परतून झालेले आहेत तेलामध्ये। इथे मी 2 चम्मच लाल तिखट टाकते आणि 1 चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच पावभाजी मसाला आणि हे सगळे मसाले व्यवस्थित असे आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत 1-2 मिनिटं आणि मग मसाले फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला अंडी असे फोडून टाकायचे आहेत। मी यामध्ये 3-4 अंडी फोडून टाकणार आहे या पद्धतीने। आता ही सगळी अंडी फोडून मी यामध्ये टाकलेली आहे आणि हे आता मी सगळे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। आणि आता मी यावरती झाकून ठेवते 2 मिनिटं। 2 मिनिटं झालेले आहेत। आपली छान अशी अंड्याचा मसाला आपला तयार आहे। आता यामध्ये मी भात आधीच बनवून घेतलेला आहे। बासमती तांदूळ भिजवून घेतले आणि ते गरम पाण्यातून काढून घेतले। असं सुटसुटीत आपल्याला भात बनवायचा आहे मोकळा असा आणि मग तो भात यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हा मसाला सगळा भाताला लागायला पाहिजे। हे पहा मस्त असा आपला भात तयार आहे, म्हणजे भाताला पूर्ण मसाला लागलेला आहे अंड्याचा। आणि यावरती झाकण ठेवून मी 5 मिनिटं एक वाफ काढून घेते। हे पाहू शकता 5 मिनिटं छान अशी वाफ काढून घेतलेली आहे। हे पहा आता आपला अंडा राईस तयार आहे। अंडा राईस म्हणल्यावर ऑमलेट आलंच, मग यावरती आपल्याला ऑमलेट टाकून घ्यायचे आहे। त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेते 1 चम्मच आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी 1 अंडं फोडून टाकणार आहे या पद्धतीने आणि मग यावरतूनच थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे। यावरती मी आता थोडंसं मीठ टाकते, चिमूटभर आणि चिमूटभर असं लाल तिखट असं वरतून टाकून घ्यायचे आणि आता याला मी पलटून घेते आणि दुसऱ्या साईडनेही फ्राय करून घेते, भाजून घेते। जर तुम्हाला एकाच साईडने अंडं ऑमलेट भाजलेलं आवडत असेल तर तुम्ही नाही परतवलं तरी चालेल। मला दोन्ही साईडने ऑमलेट भाजलेलं आवडतं हाफ फ्राय, म्हणून मी या पद्धतीने करते। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। एका प्लेटमध्ये मी जे आपला अंडा राईस बनलेलं आहे ते काढून घेते। हे पहा किती मस्त दिसते चमचमीत असं।
सेम गाड्यावर मिळतो ना अंडा राईस, सेम तसाच होतो हा अंडा राईस. एकदम झटपट बनतो. तुम्हीही घरी एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला होता ते. आता यावरती मी जे ऑमलेट बनवून घेतलं होतं ते ऑमलेट ठेवून घेते. हा ऑमलेट आणि अंडा राईस हा खूप अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. तुम्हीही घरी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा कसं झालं होतं ते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.